25 ऑगस्ट रोजी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुणतालिका जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जुनी उत्तरपत्रिका व गुणतालिका यात मोठी तफावत आहे. नॉर्मलायझेशनच्या नावाखाली 19 जून रोजीच्या तिन्ही सत्रातील विद्यार्थ्यांचे सरसकट 30 ते 35 गुण वाढविण्यात आल्याचा आरोप आहे. या उलट 20 जूनच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अशी कुठलीही सवलत दिली नाही. या प्रकाराने हजारो विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकाकडे तक्रारी केल्या आहेत. आता यामध्ये वैद्यकीय शिक्षण संचालकाने काय म्हटले ते पाहूया. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाची भरती प्रक्रिया ही TCS संस्थेने पूर्ण केली आहे. परीक्षेतील नॉर्मलायझेशन ही नियमित प्रक्रिया असते. त्यांनी दिलेले गुण चूक की बरोबर हे सांगता येणार नाही. मात्र या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या आलेल्या तक्रारी तपासून पाहिल्या जातील. राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक, मुंबई. आता याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या वकिलांनी काय सांगितले ते पाहूया. भरती प्रक्रियेतील कुठल्याही परीक्षेत विशिष्ट उमेदवाराचे 30 ते 35 गुण वाढवणे म्हणजे त्या परीक्षेची विश्वासार्हता गमावण्यासारखे आहे. ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. त्यामुळे हे नॉर्मलायझेशन रद्द करून विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार यादी जाहीर करावी या मागणीसाठी याचिका केली आहे. ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे, याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे वकील.